नमस्कार बालमित्रांनो, मी चव्हाण श्री चव्हाण इसेल. आपण EVSचा 19वा पाठ कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड हे पाहत आहोत. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की कार्बोहायड्रेट म्हणजे काय, स्टार्च म्हणजे काय, शुगर आणि शुगर म्हणजे काय, या सगळ्या टर्म्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण त्याचे एक्झाम्पलसुद्धा पाहिलेले आहेत की कोणकोणत्या फ्रूट्समध्ये, व्हेजिटेबल्समध्ये किंवा पदार्थामध्ये आपल्याला हे सर्व पदार्थ भेटतात किंवा आढळतात. त्याबरोबर अजून आपण पाहिलं होतं फायबर म्हणजे काय, हे की नाही, आणि कार्बोहायड्रेट म्हणजे काय. कार्बोहायड्रेट म्हणजे स्टार्च, शुगर आणि फायबर, याला एकत्रित सर्वांना काय म्हणतात, कार्बोहायड्रेट म्हणतात. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण तेही पाहिलं होतं प्रोटीन म्हणजे काय आणि प्रोटीनची गरज कशासाठी असते आणि मॅक्रो न्यूट्रिएंट म्हणजे काय, हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मॅक्रो न्यूट्रिएंट म्हणजे आवर बॉडी रिक्वायर्स कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स इन अ लार्ज प्रॉपर्टीज किंवा लार्ज क्वांटिटीमध्ये त्याला आपली गरज असते, त्यांची आपल्याला गरज असते. अशा फूड कॉन्स्टिट्युएंट्सला काय म्हणलं जातं, मॅक्रो न्यूट्रिएंट्स, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये लागणाऱ्या न्यूट्रिएंट्स असे म्हणतात, ज्यामध्ये की कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन याचा समावेश होतो. तर आज आपण पाहणार आहोत विटॅमिन अँड मिनरल्स. आता काय पाहणार आहोत आपण, विटॅमिन आणि मिनरल्स, जीवनसत्व आणि खनिज किंवा जीवनसत्व व खनिजे. मिनरल्स म्हणजे खनिज. आता हे विटॅमिन अँड मिनरल्स हे आपल्याला कमी क्वांटिटीमध्ये लागतात. याची क्वांटिटी कशी लागते, आपल्याला मात्रा कशी लागते, कमी लागते. आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना हे अल्पशा प्रमाणात किंवा थोड्याशा प्रमाणात लागतात, म्हणून याला काय म्हणलं जातं, मायक्रो न्यूट्रिएंट. या ठिकाणी दिले बघा की इसेन्शियल मायक्रो न्यूट्रिएंट. यामध्ये या दोन न्यूट्रिएंटचा समावेश होतो. कोणत्या, विटॅमिन अँड मिनरल्स, आहे की नाही. त्यातली आपण पहिले टर्म पाहणार आहोत, विटॅमिन. विटॅमिन म्हणजे जीवनसत्व, आहे की नाही. द डिफरंट विटॅमिन्स नेम्ड युजिंग द लेटर ऑफ अल्फाबेट्स. बघा, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही कधी ऐकलंही असेल की त्याच्यामध्ये दवाखान्यात गेल्यानंतर तुला विटॅमिन ABCD किंवा याची कमतरता तुमच्या शरीरामध्ये झाली आहे, तुमच्या आजी आजोबा यांनासुद्धा त्याच्या गोळ्या दिल्या जातात आणि हे सगळे अल्फाबेटिकली डिनोटेड आहेत किंवा दाखवले जातात. या ठिकाणी दाखवलं. फॉर एक्झाम्पल बघा, विटॅमिन ABCDE आणि K हे सर्वात इम्पॉर्टंट विटॅमिन आहेत किंवा मोस्ट इम्पॉर्टंट विटॅमिन आहेत, जे आपल्या बॉडीला लागतात. ऑल्दो वी नीड विटॅमिन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. आपल्याला हे कशा प्रमाणामध्ये लागतात, थोड्या प्रमाणामध्ये लागतात किंवा अल्पशा प्रमाणामध्ये लागतात. आणि यांची जर डिफिशियन्सी झाली किंवा यांची कमतरता झाली किंवा यांची उणीव जर आपल्या शरीराला झाली तर आपण सिरियस डिसऑर्डर आपल्या शरीराला होऊ शकते. म्हणजे याचे आपल्याला गंभीर परिणाम किंवा दोष किंवा विकार आपल्या शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल बघा काय, अ डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन A ओव्हर अ लॉंग पिरियड रिझल्ट नाईट ब्लाइंडनेस. बघा, विटॅमिन Aची जर कमतरता आपल्या शरीराला झाली तर त्याच्यामुळे आपल्या शरीराला कोणता परिणाम होतो, आपल्याला रात आंधळेपणा येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर बघा, अ डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन D रिझल्ट्स इन अ वीक अँड ब्रिटल बोन. बघा, या ठिकाणी काय सांगितले, ब्रिटल बोन, वीक अँड ब्रिटल बोन. या ठिकाणी दिले बघा, मला अंडरलाईन करू द्या, की विटॅमिन D ची जर आपल्या शरीरामध्ये कमतरता झाली तर आपल्या शरीराचे हाडे वीक आणि ठिसूळ होतात, कमकुवत आणि ठिसूळ होतात, की ज्यामुळे त्या प्रकारचा एक आजार आपल्या शरीराला होऊ शकतो. कशामुळे, विटॅमिन Dच्या कमतरतेमुळे. अजून काय म्हणतात, विटॅमिन गिव्ज अस द एबिलिटी टू रेजिस्ट अगेन्स्ट द डिसीज. या ठिकाणी बघा, म्हणजे आपल्या शरीराला रोगाचा प्रतिकार करण्यासाठी जी शक्ती हवी असते ती शक्ती कशापासून मिळते,
विटॅमिन्सपासून मिळते. म्हणजे विटॅमिनच्या कमतरतेमुळे आपलं शरीर हे काय रोगाला प्रतिकार करू शकत नाही. हे आहे विटॅमिन A, B, C, D, E and K. हे सर्व इम्पॉर्टंट विटॅमिन्स आहेत की जे आपल्या शरीराला लागतात आणि यांची क्वांटिटी कशी असते आपल्याला लागणारी कमी असते, अल्प प्रमाणात असते, म्हणून यांना काय म्हणलं जातं मायक्रो न्यूट्रिएंट. त्यामधला पुढला पॉईंट बघा मिनरल्स. मिनरल्स म्हणजे खनिजे. मिनरल्स म्हणजे काय खनिजे. आता मिनरल्समध्ये कशा कशा समावेश होतो बघा. आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम्स आर एक्झाम्पल्स ऑफ मिनरल्स दॅट आर इसेन्शियल फॉर द बॉडी. या ठिकाणी सांगितलं आहे की लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम ही शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजांची काही उदाहरणे आहेत. हे आपल्याला आवश्यक असे मिनरल्स आहेत. दे आर नीडेड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी बट दे हॅव अन इम्पॉर्टंट पार्ट टू प्ले इन ऑल द नेसेसरी फंक्शन्स ऑफ अवर बॉडी. बा याला शरीराला याची गरज काय अल्प प्रमाणात असते, थोडक्यात असते, थोड्या प्रमाणामध्ये असते, तरी अनेक अत्यावश्यक कार्य करण्यासाठी त्यांचा मोठा सहभाग असतो. म्हणजे मोठे मोठे कार्य या छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये सुद्धा हे मिनरल्स काय करतात कंप्लीट करतात. पुढचं बघा. फॉर एक्झाम्पल्स आयर्न इज नेसेसरी फॉर कॅरिंग ऑक्सिजन्स टू डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलं आहे काय की लोह काय करतं ऑक्सिजन कॅरी करतं. आपण आहे की नाही, आपण ऑक्सिजन कशामार्फत घेतो, रिस्पायरेटरी सिस्टीम तुम्हाला झालेली आहे किंवा आता होईल. तर त्या रिस्पायरेटरी सिस्टीमच्या मार्फत आपण ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये घेतो आणि ते ऑक्सिजन लंग्जपासून आपल्या वेगवेगळ्या ऑर्गनला पाठवण्याचं काम कोण करतं आयनच्या मार्फत केलं जातं किंवा रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याच्या कामासाठी लोहाचा वापर केला जातो. नेक्स्ट बघा. इफ देर इज अ डिफिशियन्सी ऑफ आयर्न इन द ब्लड. या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवतो मी. If there is a deficiency of iron in the blood, the body does not get enough supply of oxygen and one feels constantly weak and tired. This condition is called anemia. बा या ठिकाणी काय म्हणलं की शरीरामध्ये जर आयर्नची जर कमतरता वारंवार होत असेल तर त्याची ऑक्सिजनचा पुरवठा हा कसा होतो कमी होतो आणि यामुळे काय होतं अशक्तपणा येतो आणि सतत थकवा जाणवतो. या विकाराला काय म्हणलं जातं अनिमिया. काय म्हणलं जातं या ठिकाणी आहे बघा अनिमिया. त्या विकाराला ॲनिमिया म्हणलं जातं. द मिनरल्स कॅल्शियम्स मेक्स आवर बोन स्ट्रॉंग. तुम्हाला तर माहीत आहे, तुम्ही ॲडव्हर्टाईज बघता हे की नाही, कोलगेटची ॲडव्हर्टाईज बघता, त्यामध्ये सांगितलंच आहे की यामध्ये कॅल्शियम आहे. कॅल्शियममुळे आपल्या आपले दात काय होतात मजबूत होतात. पण फक्त दातच मजबूत होत नाहीत तर काय होतात आपले हाडंसुद्धा कॅल्शियमच्या मार्फत मजबूत होत राहतात. नेक्स्ट बघा. ऑल काइंड्स ऑफ फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, पाउटेड पल्स, देअर स्किन्स अँड द ब्रँच ऑफ सेरल्स अँड पल्सेस आर ऑल सोर्स ऑफ विटॅमिन्स अँड मिनरल्स. या ठिकाणी सांगितलं आहे की विविध प्रकारची फळे, फळभाज्या, पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य तसेच साली आणि धान्याचा कोंडा हे जीवनसत्व आणि खनिजांचे एक चांगले स्रोत आहे. दॅट इज वाय as far as possible we should eat fruits with their skins and we should not shift flours through away the bran. बघा काय म्हणलं जाते म्हणूनच जेवढी शक्य आहे तेवढी साली सकट काय खायचं आपण फळं खायचं. आणि तुम्हाला माहिती आहे घरी आई जर चपाती भाकरी करत असेल तर ती चाळते पीठ आणि चाळल्यानंतर मोटार काय करते बाजूला काढते, पण ते करायचं नाही कारण त्यांच्या कोंड्यामध्ये पिठाच्या कोंड्यामध्ये सुद्धा जीवनसत्व आणि खनिजांचं चांगलं स्रोत असतं किंवा चांगल्या प्रमाणामध्ये ते असतात. त्यामुळे या ठिकाणी म्हणलेलं आहे की पिठाचा कोंडा चाळून फेकून देऊ नये, तो काय करावा कोंड्यासहितच आपण चपाती आणि भाकरी करून खाव्यात. नेक्स्ट पॉईंट पहा. कॅन यू टेल. सांगा पाहू. आता हे तुम्हाला सांगायचं आहे. व्हॉट आर द प्रिपरेशन्स दॅट आर सर्व्ड इन मिड डे मील्स इन स्कूल.
बघा, मध्यान्ह भोजनामध्ये दिले जाणारे अन्न कोणकोणते आहेत. तुम्ही आता आपल्याकडे आपल्या शाळेमध्ये जर तुम्ही पाहिलात तर मध्यान्ह भोजनाला काय दिलं जातं, खिचडी दिली जाते. आणि पण वेगवेगळ्या शाळेमध्ये वेगवेगळे पदार्थ हे मध्यान्ह भोजनामध्ये दिले जातात. दूध दिलं जातं, अंडी दिली जातात, केळी दिली जाते, हे की नाही. या प्रकारच्या भोजनामध्ये अन्नांचा समावेश केलेला जातो. नेक्स्ट पॉईंट पहा, बॅलेन्स्ड डाएट. नेक्स्ट कोणता आहे, बॅलेन्स्ड डाएट. बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहार. आता डाएट आणि बॅलन्स डाएट यामध्ये फरक आहे. डाएट म्हणजे आहार आणि बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहार. आहार म्हणजे कोणत्याही गोष्टी आणि बॅलन्स डाएट म्हणजे कोणत्याही आहार, पण बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहार की ज्यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश आणि शरीराला लागणाऱ्या गोष्टीची पूर्तता असायला पाहिजे. काय म्हणते पहा यामध्ये, व्हॉट डू यू टेल अबाउट युअर सेल्फ वेन वी से आय एम फिट अँड फाईन. बा, माझी प्रकृती उत्तम आहे असे आपण म्हणतो तेव्हा आपण आपल्याविषयी काय सांगतो की आपण काय करतो आहे, चांगल्या प्रकारचा आहार घेत असतो. ज्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारचा आहार घेता, अन्न घेता, त्यावेळेस ते तुमच्या शरीराला काय करतं, योग्य काम करण्यासाठी किंवा विकनेसपासून लांब ठेवतं, अशक्तपणापासून लांब ठेवतं, थकवा येण्यापासून लांब ठेवतं. आणि हे सगळं आपण कशामुळे करू शकतो, अ बॅलेन्स्ड डाएटमुळे. हे सर्व गोष्टी संतुलित आहारामुळे होतात. जर योग्य प्रमाणात संतुलित आहार जर आपण नाही घेतला तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत राहतात. बघा, बीइंग फिट अँड फाईन मीन्स वी हॅव इनफ स्ट्रेंथ अँड एनर्जी टू स्टडी, प्ले, कॅरी आउट ऑल आवर टास्क क्वाईट इझिली. आवर बॉडी इज ग्रोईंग वेल. वी डू नॉट फॉल इल एव्हरी नाव अँड देन. बघा, म्हणजे आय एम फिट अँड फाईन म्हणजे काय, तुम्ही आता तंदुरुस्त आहात किंवा उत्तम आहात असं कसं सांगू शकता, ज्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता, खेळ खेळू शकता आणि हे सगळं करण्यासाठी तुमच्यामध्ये शक्ती आणि उत्साह असतो, आनंद असतो. त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता की मी काय फिट अँड फाईन आहे आणि तुम्ही वारंवार आजारी पडत नाहीत. ज्यावेळेस तुम्ही वारंवार आजारी पडत नाही त्यावेळेस तुम्ही काय असतात, फिट अँड फाईन. वी ऑल विश टू बी इन गुड हेल्थ. For good health, our body should be get all different constituents of food, namely carbohydrates, proteins, fat, vitamins, minerals in a right quantity. बघा, आता आपण म्हणतो की माझी प्रकृती चांगली आहे, मी फिट आहे, चांगला आहे, उत्तम आहे. पण हे सगळं असं वाटत असताना या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करता, या परिस्थितीमध्ये राहण्यासाठी तुम्ही काय करता, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे या सर्वांचाच शरीराला योग्य प्रमाणामध्ये पुरवठा होत असतो. म्हणूनच तुम्ही म्हणू शकता की आय एम फिट अँड फाईन. आणि बघा काय म्हणतं पुढचं, आता महत्त्वाचं आहे, त्याला मी अंडरलाईन करतो आहे. अ डाएट विच प्रोव्हाइड्स ऑल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड. बघा या ठिकाणी सांगितलं आहे की अ डाएट विच प्रोव्हाइड्स ऑल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड, all constituents in a right quantities is called balanced diet. In a right quantities is called balanced diet. काय म्हणतंय की सर्व अन्न घटकांचा योग्य तेवढा पुरवठा करणाऱ्या आहाराला, म्हणजे ज्या आहारामध्ये आपल्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी, आता सर्व गोष्टी कोणकोणत्या आल्या, कार्बोहायड्रेट आलं, प्रोटीन आलं, फॅट आलं, विटॅमिन्स आलं, मिनरल्स आले आणि योग्य प्रमाणामध्ये ज्या आहारामधून आपल्याला भेटतात त्याला आपण काय म्हणतो, बॅलेन्स्ड डाएट. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, संतुलित आहार. नेक्स्ट पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. जरा तुमचं डोकं चालवायचं आहे, तुम्हाला विचार करायला लावला आहे. बघा आता काय म्हणतं आहे की डू यू गेट ऑल डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड फ्रॉम मील दॅट कन्सिस्ट ऑफ अ ग्रीन व्हेज थालीपीठ इटन विथ योगार्ट. बघा काय म्हणते, पालेभाज्या घालून केलेले थालीपीठ आणि दही असे जेवण केल्यास आपल्याला मुख्य अन्न घटक मिळतात का, तर यामधून आपल्याला अन्न घटक मिळत असतात चांगल्या प्रकारे, कारण आपण काय खातो, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खात असतो. त्यामधून सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स हे शरीराला भेटत असतात. नेक्स्ट पहा, विच फूड कॉन्स्टिट्युएंट्स डू वी गेट फ्रॉम द ingredients used to make भेल. बघा,
भेळ तयार करण्यासाठी वापरलेल्या विविध अन्नपदार्थापासून आपल्याला कोणते अन्न घटक भेटतात? आपल्याला शक्यतो कोणतेच अन्न घटक भेटत नाहीत, भेटतात पण तेवढ्या प्रमाणामध्ये, किंवा त्याला आपण बॅलन्स डाएट म्हणू शकत नाही. खाली एक चार्ट दिलेला आहे, महत्त्वाचा आहे. ठीक आहे. हा चार्ट दिलेला, या चार्टमध्ये काय सांगितलं आहे? फूड म्हणजे काय? अन्नापासून आपल्याला काय भेटतं बघा? एनर्जी गिव्हिंग फूड. आता आपल्याला ऊर्जादायी अन्न घटक कोणकोणते आहेत? तर ऊर्जादायी अन्न घटक कोणते आहेत? कार्बोहायड्रेट्स अँड फॅट. यामधून आपल्याला काय मिळते? एनर्जी मिळते किंवा ऊर्जा मिळते. नेक्स्ट बघा, बॉडी बिल्डिंग फूड. नेक्स्ट काय आहे? बॉडी बिल्डिंग फूड्स. बॉडी बिल्डिंग फूड्स म्हणजे आपल्या शरीराला बांधणीसाठी आवश्यक असं कोणतं आहे? प्रोटीन्स. कोणतं आहे? प्रोटीन्स. अँड फूड नेसेसरी फॉर बॉडीली प्रोसेस अँड रेजिस्ट टू डिसीज. बघा, रोगप्रतिकार व अन्य क्रिया करण्यासाठी अल्प प्रमाणात अत्यावश्यक किंवा आवश्यक अन्न घटक कोणकोणते आहेत? हे तर त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स. मी सांगितले व्हिटॅमिन्सचे प्रकार सांगितलेत, ए बी सी डी, हे की नाही, ई के, हे सगळे महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये तेही सांगितले की एपासून एची जर कमतरता झाली तर नाईट ब्लाइंडनेस होतो. डीची कमतरता झाली तर आपल्याला वीक अँड ब्रिटल बोन्स होतात. बी आणि सीची जर कमतरता झाली तर आपल्याला रोगप्रतिकारशक्ती आपली काय होते? कमी होते. आता नेक्स्ट पॉईंटवर पहा. या ठिकाणी ते क्वेश्चन जे विचारलेलं आहे त्या क्वेश्चनमध्ये कोणकोणते इन्ग्रिडियंट्स आहेत, कशापासून साहित्य कोणकोणतं आहे भेळ तयार करण्यासाठी, या ठिकाणी ते भेळचं चित्र दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की काय काय दाखवलं आहे. आहे की नाही? तुम्ही भेळ तर करताच, भेळ खाल्लीही असेल, त्यामध्ये तुम्हाला ते योग्य प्रमाणामध्ये सांगता येईल. आहे की नाही? नेक्स्ट बघा, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? आता काय माहीत आहे का हे विचारलं आहे, तुम्ही सांगू शकता का? किंवा वन इटेबल अँड मेनी कॉन्स्टिट्युएंट्स. एक अन्नपदार्थ किंवा एक पदार्थ आणि अन्न घटक अनेक, किंवा एकाच पदार्थामधून आपल्याला कॉन्स्टिट्युएंट्स जास्त प्रमाणामध्ये भेटतात. कोणकोणते आहेत बघा? फ्रॉम एव्हरी फूड आयटम्स वी इन आवर डाएट वी गेट सर्वल्स कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड. बघा, आपण जर आपल्या शरीरामध्ये, आपल्या आहारामध्ये अनेक खाद्यपदार्थांमधून एकापेक्षा अधिक अन्न घटक आपल्याला मिळत असतात. आपण एकच खात असतो पण त्यामधून एकच कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ डाएट मिळतं का? तर नाही. तर त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कॉन्स्टिट्युएंट्स मिळत असतात. फॉर एक्झाम्पल बघा, त्या ठिकाणी एक्झाम्पल दिले. पहिले एक्झाम्पल दिले चिक्की किंवा गुडदाणी. चिक्की किंवा गुडदाणी. आता चिक्की माहिती आहे तुम्हाला, शेंगदाणा गूळ यापासून तयार केलेले असते. फ्रॉम द नट्स अँड प्रोटीन्स, फॅट्स अँड कार्बोहायड्रेट्स अँड फ्रॉम द जॅगरी, शुगर अँड आयर्न. बघा, त्यामध्ये नट्स आहे, जॅगरी आहे, गूळ आहे, शेंगदाणे आहे. शेंगदाण्यापासून आपल्याला काय काय भेटतं? प्रोटीन भेटतं, फॅट्स भेटतात, कार्बोहायड्रेट्स भेटतात, आणि गुळापासून आपल्याला काय भेटतं? साखर आणि आयर्न, लोह. नेक्स्ट पहा, बनाना. बनाना हे आपल्या डेली रुटीनमधला एक फळ आहे, है की नाही, की ज्यामधून आपल्याला काय भेटतं? शुगर, सम मिनरल्स अँड फायबर्स. गुळापासून काय मिळतं? आपल्याला शर्करा भेटते, काही खनिजं भेटतात, आणि फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ की जी आपल्या शरीराच्यासाठी आवश्यक असतात. नेक्स्ट आहे बॉइल्ड एग आणि बॉइल्ड एग. एग म्हणजे अंडे आणि बॉइल्ड एग म्हणजे उकडलेले अंडे. आता उकडलेल्या अंड्यामधून काय भेटतं आपल्याला? प्रोटीन्स, फॅट्स, सम विटॅमिन्स अँड मिनरल्स. प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड सम मिनरल्स म्हणजे प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि काही जीवनसत्व व खनिजे आपल्याला या एग्जमधून भेटतात. हे तिन्ही एक्झाम्पल जे आहेत, हे 3 एक्झाम्पल्स आहेत. एकच वस्तू आहे पण त्या एक वस्तूमधून आपल्याला मेनी कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ डाएट किंवा मेनी कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड आपल्याला भेटतात किंवा मिळतात. नेक्स्ट पॉईंट बघा, नरिशमेंट अँड माल न्यूट्रिशन. पोषण अँड कुपोषण. बघा, तुम्ही काही वेळेस ज्यावेळेस तुम्ही इकडे तिकडे पाहत असता, काही विद्यार्थ्यांचं शरीर हे वाढतच नाही, आहे तसंच त्याच पद्धतीमध्ये राहतात, त्यालाच आपण कुपोषित म्हणू शकतो. आणि यांची एक यादीसुद्धा केली जाते. बघा, फॉर आवर बॉडी टू बी वेल नरिश्ड वी मस्ट गेट ऑल डिफरंट फूड कॉन्स्टिट्युएंट्स इन अ राईट क्वांटिटी. बघा, आपल्या शरीराची जर नीट बांधणी करायची असेल, नीट ठेवायचं असेल तर आपल्याला संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. इफ अ पर्सन डाएट लॅक ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स ओव्हर
a long period of time, that person does not get proper nourishment. Malnutrition has serious consequence for the person's health. बघा काय म्हणते की आपण एकच पदार्थ कायम खात असेल, कंटिन्युअसली एकच पदार्थ खात असेल आणि त्यामध्ये जर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड किंवा अन्न घटक हे व्यवस्थित प्रमाणात जर भेटत नसेल तर त्यापासून काय होतं, मालन्यूट्रिशन. मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. कुपोषण आणि हे काय आहे, फार गंभीर परिणाम करतं हे शरीरावर. माणसाच्या शरीरावर कुपोषण हे फार गंभीर परिणाम करत असतं. फॉर एक्झाम्पल, इफ अ पर्सन डज नॉट गेट इनफ कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स, देअर ग्रोथ इज स्टंट. बघा एक्झाम्पल दिलं आहे त्या ठिकाणी की एखाद्या व्यक्तीला जर कर्बोदके आणि प्रथिने जर पुरेशा प्रमाणात जर भेटले नाही तर त्या शरीराची वाढ काय करते, खुंटते. देअर ग्रोथ इज स्टंट. दे फील कॉन्स्टंटली टायर्ड. ते सतत थकवा आल्यासारखं वाटतं त्यांना काही काम करावं असं वाटत नाही. दे फील कॉन्स्टंटली टायर्ड. दे कॅनॉट कोप विथ द स्टडीज अँड गेम्स ऑर अदर टास्क. डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन्स ऑर मिनरल्स कॉजेस सम स्पेसिफिक डिसऑर्डर. बघा या सर्व विटॅमिन्स किंवा मिनरल्सच्या डिफिशियन्सीमध्ये काय होते, आपल्या विशिष्ट प्रकारचा आजार होऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय करायला पाहिजे, बॅलन्स्ड डाएट हा घेतला पाहिजे. देअर आर सम misconceptions about diet. If the child eats sweets, chocolates, cakes, fried stuff, etc. and grows fats, some people think that the child is healthy. But if you eat only one kind of foodstuff, your body does not get all necessary food constituents. Such a person could be malnourished. बघा एकाच पद्धतीचा आहार जर आपण जर घेत राहिलो, काही जणच म्हणते की मी भातच खातो, मी चपातीच खातो, पण एकाच प्रकारचं जर अन्न आपण घेत राहिलो तर त्यापासून आपल्या शरीराला मिळणारे सर्व अन्न घटक हे मिळत नाहीत आणि त्यामुळे व्यक्ती हे कुपोषित होत राहतो. आता बघा ऑलवेज रिमेंबर, त्यानंतरचा एक पॉईंट आहे ऑलवेज रिमेंबर, तुम्हाला लक्षात द्यायचं आहे. It is better to eat freshly prepared food items that will make our balanced diet rather than snacks or tempting ready-made foods you see in the market. काय म्हणताय, बाजारामध्ये जे पदार्थ दिसतात, आकर्षक वाटतात, चटपटीत असतात, ते आपल्याला आहे की नाही आपल्याला खावेसे वाटतात. जसं की आपण पाणीपुरी, भेळ, पिझ्झा, बर्गर ह्या सगळ्या गोष्टी आपण खातो. पण हे पदार्थ खाण्यापेक्षा आपण घरामध्ये तयार केलेलं संतुलित आहार जर तयार करून खाल्लात तर ते आपल्या शरीराला काय करतं, वेल मेंटेन्ड, आपल्या शरीराला काम करण्यायोग्य आणि आपल्या शरीरासाठी चांगल्या प्रमाणे योग्य कार्य करू शकतं. आता आपण या धड्यामध्ये काय काय पाहिलं बघा. या ठिकाणी आता नेक्स्ट पॉईंट काय दिलं आहे, व्हॉट वी हॅव लर्न. आपण काय काय शिकलो या धड्यातनं. काय म्हणते पहिला पॉईंट, द बॉडी गेट्स एनर्जी फ्रॉम द कार्बोहायड्रेट. कर्बोदकापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, हे आपण पाहिलं आहे कार्बोहायड्रेट्समध्ये. प्रोटीन्स आर नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ बॉडी ॲज वेल ॲज फॉर द रिपेअर ऑफ द वेअर अँड टेअर ऑफ द बॉडी. बघा काय म्हणते की शरीराच्या वाढीसाठी किंवा झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. तिसरा पॉईंट बघा, आवर बॉडी गेट एनर्जी फ्रॉम फॅट्स टू. स्निग्ध पदार्थापासून सुद्धा आपल्याला काय मिळते, फॅट्स, ऊर्जा मिळते. या ठिकाणी एक वरी चार्ट दिलेला आहे, तुम्ही चार्ट मी दाखवलं तुम्हाला की नाही. हा चार्ट जो आहे यामध्ये सर्व सांगितलेलं आहे की फूड आणि त्यांचं काम काय काय आहे. नेक्स्ट पॉईंट बघा काय आहे, अल्दो आवर बॉडी नीड्स विटॅमिन अँड मिनरल इन अ स्मॉल क्वांटिटी, अ डिफिशियन्सी ऑफ एनी ऑफ देम कॅन लीड टू अ डिसीज ऑर डिसऑर्डर. बघा जर खनिज आणि जीवनसत्व जर कमी प्रमाणात जरी गरज लागत असतील तरी त्यांच्या अभावामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. नेक्स्ट पहा, fruits and vegetables and their skins, cereals and pulses are all sources of fiber. आता या ठिकाणी फायबरचे सोर्सेस सांगितले. फायबर म्हणजे काय, तंतुमय पदार्थ. कोणकोणते सांगितले आहेत, फळांच्या साली, धान्य, भाज्या, कडधान्य यापासून आपल्याला फायबरचे योग्य प्रमाणामध्ये भेटत असतात. नेक्स्ट पॉईंट पहा, फ्रॉम ईच ऑफ द फूड ॲटम्स दॅट वी ईट वी गेट मोर दॅन वन फूड कॉन्स्टिट्युएंट्स. काय म्हणते,
आहारातील प्रत्येक खाद्यपदार्थामधून आपल्याला एकापेक्षा अधिक प्रमाणामध्ये अन्न घटक भेटत असतात. असं होत नाही की आपण एक पदार्थ खातो आणि त्यातून आपल्याला फक्त एकच अन्न घटक भेटतो. त्यामध्ये आपल्याला भरपूर असे अन्न घटक भेटतात एका पदार्थामधून. नेक्स्ट पहा, इफ द डाएट डज नॉट इन्क्लूड ऑल द फूड कॉन्स्टिट्युएंट्स इन द राईट proportion, it led to malnutrition. Malnutrition has a serious consequence for the person's health. काय म्हणते की सर्व अन्न घटक योग्य प्रमाणामध्ये मिळाले नाही तर आपण काय होतो, कुपोषित होतो किंवा त्याला कुपोषण होत राहतं किंवा कुपोषित होतं आणि या कुपोषणामुळे व्यक्तीच्या जीवनावर फार मोठा परिणाम होतो. खाली पहा एक्झरसाइज दिली आहे. हे एक्झरसाइज तुम्ही CWमध्ये कंप्लीट करायचे आहे. ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी राहू द्या. फक्त यामध्ये बघा हे यूज युअर ब्रेन पॉवर दिलं आहे, हेही लिहायचं आहे तुम्हाला, आहे की नाही. हेही कंप्लीट करायचं आहे आणि हे ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्या ॲक्टिव्हिटीज फक्त सोडवायच्या नाहीत, बाकीचं सर्व तुम्हाला क्वेश्चन्स सोडवायचे आहेत. आय होप यू हॅव लर्न द चॅप्टर वेल. गुड बाय.